दरवर्षीच आपण हा कार्यक्रम साजरा करतो आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहता. असं तुळशीचं लग्नही लावलं जातं. आज तसं लग्न नाही झालं, पौर्णिमेला लग्न आपण लावलं सुद्धा असेल घरामध्ये, पण आज आपण इथे लावतोय. असं 4 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या मंदिराला. हरी बोल. थोडं पुढं सरकता का? पद्मपुराण नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे या तुळसी महाराणीचा महिमा. स्वतः भगवान महादेव पार्वती मातेला तुळशीचा महिमा सांगतात. तो महिमा आपण ऐकूया. या पद्मपुराणाच्या अंतर्गत अनेक श्लोक आहेत ज्याच्यामध्ये शिव पार्वती संवादा अंतर्गत इतका तुळशीचा महिमा आहे. जर कदाचित एखाद्याने जर हा महिमा खरंच गंभीरतेने वाचला आणि त्याच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ नसेल, तो वाचल्यानंतर पहिल्यांदा तुळशीची माळ घालणार गळ्यामध्ये. इतका महिमा आहे. पण अर्थातच आपण याच्यामध्ये हा सगळा महिमा नाही ऐकू शकत. थोडंसं ऐकूया. केशव हा पत्र मध्ये च, तुळशीचं जे पान आहे या तुळशीच्या पानाच्या काय म्हणलेलं आहे, पत्र मध्ये च, तुळशीच्या पत्राच्या मधोमध कोण आहेत? केशव भगवान की. केशव म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि काय म्हणले? पत्राग्रे च प्रजापती. पत्राच्या अग्रभागामध्ये वरच्या भागामध्ये कोण आहेत? ब्रह्माजी आहेत, ब्रह्मदेव आहेत. आणि पत्रवृंते शिवस्ती, पत्राच्या अंते खालच्या भागामध्ये काय आहे? तुळशीच्या भगवान महादेव विराजमान आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही या तुळशीच्या पानामध्ये निवास करतात असं वर्णन आहे पद्मपुराणामध्ये. असं तुलसी, तू 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 च उच्चारण होतं इथे. तू लसी, तुलसी म्हणजे जी मरून सुद्धा जिवंत राहते. तू उ म्हणजे मरण आणि लसी म्हणजे कांती, ती नेहमीच चिर तरुण राहते. म्हणजे तुळशीचं जर पान असं हिरवगार असेल आणि तुळशीची जर वाळलेली काडी असेल त्याच्यामध्ये फरक नाही. हे दोन्ही समान मानलेले आहे. तुळशी कधीच मरत नाही असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. आणि हे जे तुळशीचं पान आहे याच्यावर एक सुंदर असा मंत्र सुद्धा आहे जो आपण सुरुवातीला म्हणाला. काय म्हणाला? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षर मंत्र आहे. तर हा 12 अक्षराचा मंत्र जो आहे हा मंत्र त्या तुळशीच्या पानावर आहे. तुम्हाला दिसलाय का हा मंत्र? दिसला नाही, परंतु तो मंत्र आहे त्या तुळशीच्या पानावरती लिहिलेला आहे मंत्र हा. आणि म्हणून ही जी तुळसी आहे या तुळसीचा स्पर्श जर झाला तर हे पूर्ण शरीर पवित्र होतं. या शरीरामध्ये असं म्हणलेलं आहे, शरीर विटाळाचे आळे, शरीर रोगाचे भांडार. या शरीरामध्ये फक्त आणि फक्त मल आणि मूत्र आहे. तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? शरीर जर काढलं तुम्ही, हे साल्ट काढलं, याचं आतमध्ये काय? मलमूत्राने भरलेलं भांड आहे फक्त. आणि म्हणून हे अपवित्र मानलेलं आहे. पण जसा तुळशीचा स्पर्श होतो तसं हे शरीर पवित्र होतं. तुम्हाला वाटेल की आता एखाद्याने आचमन केलं तरी पण शुद्ध नाही होणार तितकंस. एखाद्याचे काही मंत्र असे दिलेले शास्त्रामध्ये की ते मंत्र म्हणल्यानंतर मनुष्य शुद्ध होतो. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाय अभ्यंतर शुचिहा. या पुंडरीकाक्ष पांडुरंगाचं नुसतं स्मरण जरी केलं आपण तरी सुद्धा स्वच्छ होतो आतून बाहेरून. पण तिथंही अवघड आहे हो, कारण मंत्रच चुकला तर म्हणता ना, उच्चारण चुकलं तर काय करायचं. पण त्याच्यापेक्षा सोपा उपाय आहे, जर तुळशीला केवळ स्पर्श केला, तुळशीचा स्पर्श झाला की मनुष्य आतून बाहेरून स्वच्छ होतो. हरी बोल. तुळशीचा महिमा तुम्ही ऐकला असेल किंवा आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळशी आहे, परंतु आज तुम्ही विशेष तुम्हाला जागृती होणार आहे तुळशीबद्दलची. आणि म्हणून अशी तुळशी आहे, या तुळशीचा नियमित जर कोणी स्पर्श केला तर असं म्हणलेलं आहे त्याला कोणताही महारोग होत नाही. म्हणजे जर नियमितपणे जर एखादा व्यक्ती, साऊंड बॉक्स आणलाय का, जर असेल तर मग सफल होऊ शकतंय. जो नियमितपणे तुळशीला पाणी घालतो त्याला यमराज सुद्धा घाबरतात.
नियमितपणे कोण घालते पाणी? हात वर करा. प्रामाणिकपणे, खोटं बोलायचं नाही. खरं खरं. नियमित म्हणजे दररोज न चुकता. हं? बऱ्याच 50% मातांचे हात वरती आहेत, 50% खाली आहेत. इकडं फारच कमी आहे. नियमितपणे जो पाणी घालतो न चुकता, त्याला त्याचं काय सांगितलेलं आहे? यमराज त्याला घाबरतात. आणि जो नियमितपणे भगवंतांच्या, श्रीकृष्णांच्या, पांडुरंगाच्या चरणावर तुळशीचं पत्र नियमितपणे अर्पण करतो, त्याला भगवंत स्वतःची भक्ती प्रदान करतात. भक्तीच देतात, म्हणजे स्वतःलाच देऊन टाकतात. कारण भगवंतांना तुळशीचं पान फार प्रिय आहे. आणि तुळशी अर्पण करत असताना तुळशीचा जो पान आहे किंवा जे पत्र आहे तेवढंच नाही अर्पण करायचं. तुळशीचं पान कधी तोडायला नाही पाहिजे. तर असं सांगितलेलं शास्त्रामध्ये, तुळशीला मंजरीसह तोडायला पाहिजे. नुसतं तुळशीचं पान तोडायला नाही पाहिजे असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. मंजरी माहिती आहे का? मंजरी वर जो तुरा येतो, त्या मंजरीसहच तोडलं पाहिजे आणि मंजरीसहच अर्पण केलं पाहिजे असं म्हणलेलं आहे. आणि पुढे म्हणलेलं आहे की तुळशीचं पान जे आहे, जो कोणी तुळशीचं रोप लावतो, लहान मूल कोणाचं आहे त्याला घेऊन थोडस तिकडं खुड, आपण रोप लावतो ना तुळशीची, तर जे कायिक, वाचिक आणि मानसिक जर कोणाचं पाप झालं असेल तर ते पाप नष्ट होतं आणि पाप निर्माण पुन्हा होत नाही. जो कोणी तुळशीची रोपं लावतो, म्हणून आजकाल आपण तुळशीचं रोप भेट पण द्यायला पाहिजे. देतात बरेच लोक तुळशीचं रोप भेट देतात कुठं गेलं तर, कार्यक्रमामध्ये वगैरे. आजकाल एक चांगलं एक नवीन ट्रेंड निघालेला आहे, लग्नामध्ये भगवद्गीता भेट द्या, लग्नामध्ये तुळशीची रोपं भेट द्या, कोणताही कार्यक्रम असेल तर तुळशीची रोपं भेट द्या. आणि विदेशी रोपं देऊन काय फायदा होणार आहे का? नाही होणार. तुळशी असा वृक्ष आहे, तर विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, आपण सगळे काय घेतो? ऑक्सिजन, O2 माहितीये का तुम्हाला? ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो श्वसन करताना. पण तुळशी काय करते? तुळशी जी आहे ती, तुळशी ऑक्सिजन नाही सोडत आहे, ऑक्सिजन पेक्षा एक प्युअर वायू आहे O3, हा O3 सोडते. आणि विशेष करून तुळशी सकाळच्या वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तावर ते तुळशी हा बाहेर सोडते. जो ऑक्सिजन पेक्षा शुद्ध वायू आहे असा वायू तुळशी महाराणी सोडते. तर असा वायू आपण घेतला पाहिजे. तर वैज्ञानिक फायदे भरपूर आहे, पण मी आज त्याच्यावर थोडी चर्चा करणार नाही, कारण आध्यात्मिक महत्व मला सांगायचंय तुम्हाला. तरी तुळशी जी आहे, हे तुळशी जो कोणी घेतो त्याला त्रिविध ताप, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक, आधी दैविक, हे 3 प्रकारचे त्रास हे त्या मनुष्याला होत नाही, जो तुळशीची रोपं लावतो. आणि म्हणलेलं आहे की ही तुळस आहे, तर एखाद्याने जर कंठामध्ये धारण केली ही तुळसी तर भरपूर फायदा होईल. स्नान काले च तुलस्यांगे दृश्यते तुलसी शुभः, सर्व तीर्थे स्नुष्णातम भवती ते निसंशया. व्यासदेव सांगतात, स्नान काले च तुलस्यांगे, स्नान करत असताना गळ्यामध्ये जर तुळशी असेल, कंठामध्ये जर तुळशी असेल तर काय होतं? त्यात आंघोळ करत असताना ते पाणी तुळशीला स्पर्श होऊन आपल्या अंगावर येतं, त्यावेळेला सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभतं असं म्हणलेलं आहे. म्हणजे कोणत्या सगळी तीर्थ घडतात जेव्हा आपण तुळशी माळ गळ्यात असेल तर आंघोळ करताना स्नान होतं. आणि असं म्हटलेलं आहे, अर्ध्या क्षणापासून, एका नाही अर्ध्या क्षणासाठी जर एखादा व्यक्ती तुळशीपासून दूर झाला तर त्याला विष्णुद्रोही असं म्हटलेलं आहे. थोडस कडक आहे भाषावर का शास्त्राची सुद्धा, की इतकं तुळशीचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि जर भोजन करताना एखाद्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर काय होतं? भोजन करताना एका कणाबरोबर, अन्नाचा जो एक कण आहे जो आपण ग्रहण करतोय, एका कणाबरोबर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ लागतं, एका कणाबरोबर. म्हणजे किती पवित्र आहे बघा तुळशी. एक यज्ञ जर करायचं म्हटलं तर करोडो रुपये खर्च येईल आजच्या युगामध्ये. पण एक अन्नाचा कण जर आपण ग्रहण केला तर तुळशी अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ देते. इतकं महान आहे या तुळशीचा महिमा. आणि म्हणून ही जी तुळशी आहे ही भगवंतांना फार प्रिय आहे. असं तुळशी
बरेच फायदे तुळशीचे सांगितलेले आहेत, काही नियमही सांगितलेले आहेत. असे काही नियम मी सुरुवातीला सांगितले. तुळशी कशी तोडायला पाहिजे, तुळशी तोडत असताना असं म्हणायला पाहिजे की मी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी तुला तोडत आहे, कृपया मला माफ करा. आणि तुळशी तोडत असताना नख नाही लावायला पाहिजे, ओरबडायला नाही पाहिजे, तर अतिशय प्रणाम करून तुळशीला तोडलं पाहिजे. आणि म्हणून म्हणलेलं आहे की ही जी तुळशी आहे, आणि तुळशी खायला पण नाही पाहिजे सांगितलेलं आहे. कधी कधी लोक आजारी म्हणून तुळशी खातात, आणि मग काय होतं, तर सांगितलेलं आहे अर्पण केली पाहिजे, आणि अर्पण केलेली तुळशी मग आपण ती ग्रहण करायला पाहिजे. आणि ती सुद्धा ग्रहण करताना गिळाली पाहिजे, चावली नाही पाहिजे, चगळली नाही पाहिजे. तुळशी डायरेक्ट गिळायला पाहिजे. इतका आदर तुळशी महाराणीचा आहे. तर असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, भगवंतांना अर्पण केल्याशिवाय तुळशी कधीच ग्रहण नाही केली पाहिजे. हा फार मोठा अपराध आहे आणि ही भगवंतांना फार प्रिय आहे. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये वर्णन येतं, कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सहत्वाली कुलेर बिभ्रद दृष्टस्ते अतिप्रियो अच्युता. भगवान श्रीकृष्णाला सर्वात प्रिय कोण आहे असं जर विचारलं तर भगवंत उत्तर देतात, श्रीकृष्ण उत्तर देतात, राधेशिवाय मला कुणी प्रिय नाही. राधा जेवढी प्रिय आहे तेवढं मला कुणीच प्रिय नाहीये. पण 2 नंबरला कोणी असं विचारलं तर एखाद्याचं असतं की एका नंबर, 1 नंबर, 2 नंबर असं असतं की, आहे की नाही, एक लाडका, एक थोडा कमी लाडका, त्यातलाच प्रकार आहे. 2 नंबरला कोणी असं जर विचारलं श्रीकृष्णाला तर श्रीकृष्णाने उत्तर दिलं, तुलसी महाराणी की. दुसरा नंबर अजून कोणाचा नाही. म्हणून म्हणले विष्णू भक्ती पते देवी. भगवान श्रीकृष्णांना फार प्रिय आहे तुलसी, आणि तुलसी सर्वांचं कल्याण करणारी आहे. कल्पवृक्ष ऐकला असेल आपण, कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे कल्पवृक्ष या झाडाखाली बसलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तुलसी सुद्धा सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे, आणि विशेष करून या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी आहे. राधा राणी वृंदावनामध्ये एकदा काय घटना घडते, राधा राणीला त्या ठिकाणी एक चित्र दिसतं, एक व्यक्ती दिसतो यमुनेच्या काठी जाताना. एक असा मुलगा दिसतो काळा सावळा जाताना. आणि राधा राणी तिच्या मैत्रिणीला विचारते, ललितेला, अगं ललिते, मला कोणीतरी असं दिसलं बरं का त्या यमुनेच्या काठी जाताना, आणि काय होतंय, मला कुछ कुछ होत आहे. मला त्या व्यक्तीला पाहिल्यापासून असं ओढतंय तिकडे, आकर्षण झालंय मला, काय होतंय मला, कोण होता तो व्यक्ती. मग ललिता म्हणते ठीक आहे मी पाहते. ललिता सखी जाते आणि बघते तर ते एक व्यक्ती आहे काळा सावळा, 15 वर्षाचा वय असणार, 15 पण नाही, 8-10 वर्षाचं वय असणार. आणि मग त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ललिता सखी त्या व्यक्तीचं, त्या मुलाचं चित्र काढते. चित्र काढते आणि राधाला आणून दाखवते. आणि राधाला आणून दाखवल्यानंतर त्या चित्राकडे जेव्हा पाहते, राधा राणी रडायला लागते. ती म्हणते किती आकर्षक आहे हे चित्र, आणि का मला या चित्राकडे सुद्धा आकर्षण होत आहे, किती सुंदर आहे हे व्यक्ती, हा कोण आहे, मला या व्यक्तीला प्राप्त करायचं आहे. राधा राणी चुकूनही कधी कुठल्या व्यक्तीचा विचार करू शकत नाही, पण राधा राणी विचार करते की हा व्यक्ती कोण आहे की माझं आकर्षण इकडं होतंय, आणि ते चित्र घेऊनच बसते. आणि मग चर्चा होते, आणि तेव्हा एक सखी विचारते तिला, ती सांगते, मी सांगू शकते म्हणे या व्यक्तीला कसं प्राप्त करायचं. म्हणे सांग सांग सांग, लवकर सांग मला कसं प्राप्त करायचं, या काळ्या मुलाला कसं प्राप्त करायचं. तर त्या सखीने सांगितलं राधा राणीला, जर तू तुलसीची प्रार्थना केली, तुलसीची उपासना केली, तुलसीची आराधना केली, तर म्हणे तुला हा काळा मुलगा प्राप्त होऊ शकतो, श्रीकृष्ण प्राप्त होऊ शकतात, असं त्या सखीने सांगितलं. आणि वृंदावनामध्ये स्वतः जी 1 नंबरला आहे राधा, ती सुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी तुळशीची आराधना करते, तुळशीची पूजा करते. म्हणजे वृंदावनेश्वरी आतापर्यंत ऐकलं होतं, राधाचं तिथे प्रमाण आहे, मेन आहे, पण वृंदावनामध्ये
तसं वृंदावनाचं नावच वृंदावन पडलेलं आहे. जेव्हा गोलोकामधून द्वापार युगाच्या अंतकाळामध्ये भगवंतांना खाली यायचं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भगवंतांनी काय केलं माहितीये का? राधाराणी आली, गोवर्धन पर्वत आला, यमुना नदी आली. मग भगवंतांनी त्या ठिकाणी जी वृक्ष आहे तुळशीचा, मग त्यांनी इच्छा केली की आम्हालाही खाली यायचं आहे. तर भगवंतांनी तिला आधी पाठवलं खाली. आणि जे वृंदावन आपण आता पाहताय, वृंदावनला कोण कोण गेले? हात वरती करा. बरेच जण गेलेला आहे. तर या वृंदावनामध्ये जे नाव पडले वृंदावन, तर जी वृंदा देवीवरून वृंदावन नाव पडलेलं आहे. आणि असं हे जे वृंदावन आहे, या वृंदावनामध्ये भगवंतानी प्रकट होण्याच्या अगोदरच वृंदा म्हणजे तुळशी प्रकट झाली. आणि त्या वृंदावनामध्ये सगळे तुळशीचे वृक्ष प्रकट झाले. आणि यांनी सर्व नियोजन केलं की आता कृष्ण येणार, राधा येणार आणि सुंदर सुंदर लीला होणार तिकडे आता. म्हणून वृंदावनामध्ये तुळशीचं अनन्यसाधारण महात्म्य आहे. ज्या वेळेला औरंगजेबाने मंदिरं पाडायला सुरू केली होती, त्यावेळेला वृंदावनामध्ये जेवढी मंदिरं होती, हे सगळ्या मंदिरातल्या मूर्त्या हलवल्या गेल्या. हे विग्रह जयपूरला, राजस्थानमध्ये घेऊन गेले सगळे. कारण जे राजे होते जयपूरचे, त्यांना थोडंसं ते घाबरायचे, तर तिकडे सेफ होतं थोडंसं. मग जेव्हा हे मूर्त्या घेऊन चालले होते, तेव्हा मूळ जे विग्रह आहेत, मूळ मूर्ती जी आहे वृंदावनामध्ये, वृंदा देवी की, वृंदा देवीचे विग्रह आहेत. हे वृंदा देवीचे विग्रह बैलगाडीमध्ये घातले आणि घेऊन चालले राजस्थानला, जयपूरला. आणि जेव्हा वृंदावनाची सीमा संपली, बॉर्डर संपली, त्या बॉर्डरवरती आले आणि आता राजस्थानमध्ये प्रवेश करणार. ही 500 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. तर काय झालं, ती बैलगाडीच पुढे जाईना. भरपूर प्रयत्न केले पण बैलगाडीच पुढे जाईना. सर्व संतांनी सांगितलं की बैलगाडी पुढे जाणारच नाही. कारण जर ही तुळशी जर सोडून गेली हे वृंदावन, तर या वृंदावनाला वृंदावन कसं म्हणणार? म्हणून आजही तुम्ही गेला तर वृंदावनच्या बॉर्डरवरती वृंदादेवीचं मोठं मंदिर आहे. ते विग्रह, ती मूर्ती आजही तिथेच आहे, वृंदावन सोडून नाही गेलेली. हे वृंदावन जे आहे या तुळशीच आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती सदैव विराजमान आहे, सेवेमध्ये आहे ही तुळशी. म्हणून म्हणलेलं आहे, कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सहत्वाली कुलेर बिभ्रद दृष्टे अस्ति अतिप्रियोस अच्युत. भगवान श्रीकृष्ण तुलसी शिवाय काही ग्रहण करत नाहीत असं म्हणलेलं आहे. 56 भोग 37 व्यंजन, 56 भोग लावले तुम्ही भगवंताला. आता वरदर्शन केलं असेल आपण, 56 भोग लावले भगवंताला आणि 3600 व्यंजन बनवले अनेक. बिन तुलसी एक न मानी, पण तुलसीचं पान टाकल्याशिवाय श्रीकृष्ण त्याचं भोग स्वीकार करत नाहीत. 56 भोग 37 व्यंजन बिन तुलसी एक न माणी, नमो नमः तुलसी महाराणी. अशा तुलसीला माझा प्रणाम आहे. तुलसीचं नातं आणि सनातन धर्म हा तुलसी शिवाय असू शकत नाही. तुळशी शिवाय कोणतीही पूजा होत नाही. तुळशी गळ्यात असल्याशिवाय कोणताही कर्मकांड होत नाही, उपासना होत नाही, कोणतंच कार्य सफल नाही. म्हणून तुळशी अवश्य आहे. कधी कधी गळ्यामध्ये तुळशी नसते एखाद्याच्या, पण ते ब्राह्मण तर काय म्हणतात, तुळशीचे पानं तोडून घेऊन या, त्याशिवाय ती पूजा होत नाही पुढे. आणि कारण शेवटी आपण काय म्हणतो, नारायणा ते समर्पयामी, सगळं ते म्हणतोच की. नारायण स्वीकार करतील का तुळशी शिवाय? करतील का? त्यामुळे तुळशी आवश्यक आहे. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे की शरीर जेव्हा आपण सोडतो त्यावेळेला सुद्धा तुळशीचं पान मुखामध्ये ठेवलं जातं की नाही? अवश्य ठेवायला पाहिजे. इतर गंगाजल आणि बऱ्याच गोष्टी नाही भेटल्या मृत्यूच्या वेळेला, पण तुळशीचं पान मात्र जरूर ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा चितावर एखाद्या व्यक्तीला ठेवलं जातं तेव्हा तुळशीचं काष्ट म्हणजे तुळशीचं लाकूड हे त्यामध्ये अर्पण करायला पाहिजे. तर कोणी अर्पण करायला पाहिजे? ज्यांना खरंच श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करायची आहे त्यांनी. म्हणून कधीही कोणाच्या अंत्येष्टीला आपण गेला
तर एवढी काडी तरी घेऊन जायला पाहिजे. याचं फार मोठे महात्म्य सांगितले शास्त्रामध्ये. भगवान शिव पार्वतीला सांगतात इथे पद्मपुराणामध्ये, एवढी काडी तरी घेऊन जायला पाहिजे. आणि ती काडी त्या चितेमध्ये आपण आपल्या वतीनं टाकली पाहिजे तुळशीची. तर आम्ही तर बंडलच घेऊन जातो, तो विषय वेगळा. आम्हाला असं कुठं जायचं आलं, भरपूर जेवढी तुळशी आमच्याकडे आम्ही घेऊन जातो. त्याचा ढीग लागलेला आहे, कारण त्याचं महात्म्य आमच्याकडे माहिती झाले ना आता. तर कोणी गेलं समजलं, भरपूर जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही घेऊन जातो. काय झाले फुसफुस, झोप आली हो. श्रीकृष्ण विशेष कृपा त्या व्यक्तीला प्रदान करतात जो कोणी चितेमध्ये तुळशीचं काष्ट टाकतो. म्हणून बाकी काय घेतलंय नाही घेतलंय याचा विचार न करता आपण काय केलं पाहिजे, तुळशीचं काष्ट घेतलं पाहिजे आणि त्या अग्नीमध्ये टाकलं पाहिजे एखाद्याने. आणि तुळशीचं पान तोंडामध्ये ठेवायला पाहिजे. आणि एखाद्याचा पितृपक्ष असेल किंवा एखाद्याला श्राद्ध करायचं असेल तरी सुद्धा एखाद्या तुळशीच्या रोपाच्या सावलीमध्ये जर एखाद्याने श्राद्ध केलं तर असं म्हणलेलं आहे त्या पितरांचा उद्धार होतो, तात्काळ उद्धार होतो असं म्हणलेलं आहे. म्हणून तुळशीच्या शेजारी. आणि तुळशीचं जे लाकूड आहे त्या लाकडाचे फायदे आहेत. हे 3 भाग आहेत तुळशीचे. एक तर वरची मंजिरी, दुसरी पानं आणि तिसरं काष्ट म्हणजे खालचं लाकूड. तर हे जे आहे, हे जे लाकूड आहे रोज घासायला पाहिजे. आणि घासून जे चंदन तयार होतं, तुम्ही कधी घासून बघा, तर सुवासी येतो आणि चंदनासारखं उघळतं ते लाकूड. आणि ते चंदन आपल्या घरामध्ये गोपाळकृष्ण असतील ना, त्यांना रोज एक टिपका लावायला पाहिजे कमीत कमी. तर हे जे चंदन आहे, हे चंदन मलईगिरीच्या चंदनापेक्षा भगवंताला प्रिय आहे. आता मलईगिरीचं चंदन कुठं आणणार आपण, एवढं महागडं चंदन, ते भगवंतांना प्रिय आहे. पण चंदनापेक्षा तुळशी घासून जे काढलेलं चंदन आहे त्याचं नाव आहे हरिचंदन. हे हरिचंदन भगवान श्रीकृष्णांना मलईगिरीच्या चंदनापेक्षा प्रिय आहे. काय अवघड आहे का आपल्या घरामध्ये? हे तुळशीचं लाकूड घासायचं आणि ते भगवंतांना रोज लावायचं, असं वर्णन दिलेलं आहे या ठिकाणी. आणि असं म्हणलेलं आहे त्या तुळशीचं जे लाकूड आहे, काष्ट आहे, त्याला काय करा, कापूस गुंडाळा आणि काय करा, देशी गाईच्या तुपामध्ये बुडवा किंवा तिळाच्या तेलामध्ये बुडवा आणि त्याने दिवा अर्पण करा. त्याने दररोज दिवा अर्पण करू शकता भगवान श्रीकृष्णांना. जर तुम्ही साधा तुपाचा दिवा अर्पण केला वातीचा, त्याचं जे फळ आहे त्याच्या हजारो लाखो पटीने भगवान श्रीकृष्ण फळ प्रदान करतात जेव्हा तुम्ही तुळशीच्या काडीचा दिवा अर्पण करता. त्यामुळे हे तुळशीचं लाकूड आहे कधी टाकून नाही द्यायला पाहिजे, शेतामध्ये आपल्या कुठे असेल. आणि विशेष करून आता जो महिना संपला, कार्तिक महिना, या महिन्यामध्ये तर विशेष करून दामोदर श्रीकृष्णांना आपण अर्पण केलेलंच आहे. कुणी कुणी केलं, बऱ्याच भक्तांनी केलेलं आहे. सवयच लावली आपण आता, तुम्हाला आहे की नाही? तर सगळ्यांना घरोघरी आम्ही सवयच लावलेली आहे, कारण लाखो पटीनं फायदा होतोय ना याचा. भगवंतांना प्रिय आहे तुळशी, म्हणून साधा दिवा ओवाळण्याऐवजी तुळशीच्या काडीपासून दिवा ओवाळला पाहिजे. आणि जो कोणी दररोज नित्य प्रणाम, ते तर सांगितलं मी तुम्हाला की सुरुवातीलाच तुळशी महाराणीचं किती महात्म्य आहे वगैरे वगैरे. आणि तुळशी महाराणीला प्रदक्षिणा घालायला पाहिजे, कमीत कमी 3 प्रदक्षिणा घालायला पाहिजे तुळशी महाराणीला दररोज. आणि जल टाकायला पाहिजे. आपल्या अंगणामध्ये तुळशी आहे का हो? कुणाच्या अंगणामध्ये तुळशी नाही असं घर आहे का? आजकाल तर सिटीमध्ये लोक राहतात कंपार्टमेंटमध्ये, तिथं सुद्धा तुळशी ठेवलेली असते, गॅलरीमध्ये ठेवलेली असते. तो कोणत्याही कसाही असो, खाणारा पिणारा, पण तुळशी प्रत्येकाच्या दारापुढे असते. तर सर्वजण हा नियम घेऊ शकतात. तुळशीला दररोज कमीत कमी 3 प्रदक्षिणा जर आपण घातल्या आणि एक 3 चम्मच पाणी जर घातलं तर अवश्य त्याची ऊर्ध्वगती होते, कधीही अधोगती होत नाही. कितीही पापी असला तर खालच्या दिशेने प्रवास होत नाही त्याचा. काय होतो? मृत्यूनंतर प्रवास वरच्या दिशेने होतो असं म्हणलेलं आहे. म्हणून तुळशीला पुरुष असो असं नाही की महिला घरातल्या तुळशीची पूजा करतायत, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. ठीक आहे, पूजा नका करू, तुम्ही जाताना 3 प्रदक्षिणा घालू शकता की नाही पुरुष मंडळी, आणि 3 चम्मच पाणी टाकू शकता तुळशीला. हा विधी केलाच पाहिजे. ज्याच्या अंगणामध्ये तुळशी नाही, भगवान शिव म्हणतात ते स्मशानच आहे. स्मशानामध्ये भूत राहतात, भूत. ज्याच्या अंगणामध्ये तुळशी नाही ते घर स्मशान आहे, त्या घरातली माणसं काय भूतच आहेत असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू सुद्धा तुळशीला रोज पाणी घालायचे
आणि त्यानंतरच भोजन प्रसाद ग्रहण करायचं, असाही संकल्प. तुळशीला पाणी घातल्याशिवाय जेवायचं नाही, भगवान श्रीकृष्णांना तुळशी अर्पण केल्याशिवाय जेवायचं नाही. फार मोठं महात्म्य सांगितलेलं आहे इथे. आणि मग ही जी तुळशी आहे की जसं तुळशीचा तिलक सुद्धा, तुळशीच्या बुडामध्ये जी माती आहे, मगाशीच मी सांगितलं की तुळशी O3 सोडते, O2 नाही सोडत, O3 सोडते. आणि तुळशीच्या माती जी आहे ती पवित्र होते जेव्हा तुळशी जी आहे. म्हणून तुळशीची जी माती आहे ती कपाळाला लावायला सांगितलेली आहे. अनेक भक्त असा मीच लावलाय का, असा गंध लावतात तुळशीच्या बुडातल्या मातीने, असं लावतात गंध. म्हणून आपण थोडं कपाळाला रोज तुळशीच्या बुडातली माती लावली, ती साधारण माती नसते. तर अशा प्रकारे आम्ही पाहिलेलं आहे. आमच्या एका भक्ताला असंच रोग झाला म्हणा किंवा असं काय फोड्या उठल्या होत्या अंगावरती सगळ्या. तर आम्ही काय केलं, त्यांना ते तुळशीची माती जी आहे ना, ते तुळशीच्या बुडातली माती, ते असं सगळ्या अंगाला असं लावायचं, लेप लावायचा सगळ्या चेहऱ्याला, जिकडे तिकडे फुटलं होतं सगळं, असं कोड भरल्यासारखं, कोड नाही पण ते फोड्या आल्या होत्या. तर एका संतांनी ज्यांना सांगितलं की तुळशीच्या बुडातली माती तू लाव म्हणे. तर त्यांनी लावली. खरंच माझ्या डोळ्यात एकच मी पाहिलं, 6 महिने तो माती लावायचा अंगाला तुळशीच्या बुडातली, आणि अक्षरशः ते कोणत्याही औषधाविना सगळे फोडे बरे झाले. तर तुळशीच्या मातीचाही महिमा आहे, तुळशीच्या लाकडाचाही महिमा आहे, तुळशीच्या पानाचा महिमा वेगळा आहे, तुळशीच्या मंजरीचा वेगळा महिमा आहे. म्हणून अशी ही तुळशी प्रत्येकाच्या दारामध्ये असायला हवी. नुसती दारामध्ये असायलाच नाही पाहिजे, तर तिचा आपण योग्य प्रकारे आदर सुद्धा केला पाहिजे. मग कधी कधी प्रश्न पडू शकतो की आमच्या बरेच, एका भक्ताने मला प्रश्न विचारले, बरेच भक्त विचारतात, प्रभूजी आमच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, तर आम्ही तुळशीची माळ धारण करू शकतो का? तर स्पष्टपणे एक श्लोक आहे पद्मपुराणामध्ये, भगवान शंकर स्वतः पार्वतीला सांगतायत, तुलसी काष्ट घटिते रुद्राक्षाकार कारिते निर्मितां मालिकां कंठे निधायार्चनम स्मरभेत. ते म्हणतायत की तुळशीचं लाकूड घ्यायला पाहिजे. महादेव पार्वतीला सांगतायत तुळशीचं लाकूड घ्यायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, त्याला रुद्राक्षासारखा आकार द्यायला पाहिजे. रुद्राक्ष पाहिले का आपण? आणि असा तुळशी जो कोणी असत, अशी तुळशी, त्यातही अनेक प्रकार आहेत, त्यात रुद्राक्षासारखा आकार देऊन अशा तुळशीची माळ किंवा असा एखादा मणी आपण जर गळ्यामध्ये धारण करायला पाहिजे, कंठामध्ये धारण करायला पाहिजे, स्वतः महादेव सांगतात तुळशीचा महिमा. त्यामुळे बरेच प्रश्न विचारतात बरेच लोक की आमच्याकडे रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये, आम्ही तुळशीची माळ घातली तर काय अपराध होईल का? नाही. ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे तो तुळशीची माळ घालू शकतो, आणि ज्याच्याकडे तुळशीची माळ आहे तो रुद्राक्षाची माळ घालू शकतो. ज्याची जशी भावना आहे तसं तो धारण करू शकतो, याच्यामध्ये कोणताही अपराध नाही. आणि म्हणून आपण तुळशीची माळ धारण करायला पाहिजे गळ्यामध्ये, असं म्हणलेलं आहे. आणि जी तुळशीची माळ आहे, वृंदावनामध्ये एक मुस्लिम संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं रसखान. रसखाने औरंगजेबाच्या, अकबराच्या दरबारामध्ये कामाला होते, आणि त्यांना प्रेम झालं भगवंताप्रती. एकदा वृंदावनला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं कृष्ण भक्ती करायचं. तर ते काय करायचे, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. एक नाही, 20-30 अशा माळा घालायच्या, मोठ्याच्या मोठ्या माळा घालायच्या. मग त्यांना एकाने प्रश्न विचारला, का हो तुम्ही एवढ्या मोठ्या का घालता, छोटीशी घातली चालत नाही का माळाशी गळ्यामध्ये? ते म्हटले, छोटीशी तुम्हाला चालते म्हणे, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलाय, सनातन कुळामध्ये जन्माला आलाय, मी जन्मालाच आलोय मुसलमान कुळामध्ये, त्यामुळे मला काय वाटत नाही माझा उद्धार होईल म्हणून, भरपूर मी पाप केलेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की तुळशीची जर कृपा झाली तर माझा उद्धार होऊ शकतो, म्हणून मला फार वाटतं भरपूर तुळशी घालतो म्हणे, म्हणून मला तुळशीवर एवढं प्रेम आहे. आता काही दुसरा गॅरंटी काही राहिलेली नाही की नाम जप करून मी मुक्त होईन या संसारातनं वगैरे. भरपूर माळा घालायची तुळशीच्या अशा, पूर्ण असं भरायचं गळा त्यांचा, मोठ्या मोठ्या, इतकी त्यांची श्रद्धा. फार मोठे रसिक संत होऊन गेले, रसखान महाराज की, अनेक संत होऊन गेले. आणि म्हणून ही तुलसी आहे, तुलसी कंठामध्ये धारण करायला पाहिजे. मी सांगतो नेहमी, तुलसी म्हणजे
असं म्हणलेलं आहे की एखाद्याला जर यमदूत तर येतच नाही जवळ, पण तुळशी ज्याच्या गळ्यामध्ये आहे असं पाहिलं जर कोणी, तर म्हणू शकतात त्याचं पाप नष्ट होतं. एखाद्याच्या गळ्यामध्ये तुळशी पाहून सुद्धा पाप नष्ट होऊ शकतं, दुसऱ्या व्यक्तीचं, पुढच्या व्यक्तीचं. म्हणून कंठामध्ये धारण करायला पाहिजे. बरेच लोक विचारतात का खाली धारण केलं चालत नाही का? चालतं, असं काही नाही, पण आम्ही त्यांना उत्तर देतो आमच्या भाषेमध्ये थोडस. हा, समजा तुमच्या गळ्यात माळा आहे, पण दिसते का हो? झाकून जाते की ना शर्ट मध्ये? दिसत नाही ना, माळ दिसत नाही. मग कधी कधी काय होईल, चुकून तुमच्याकडनं काहीतरी चूक झालीच, कुठंतरी तुम्ही काय चुकीचं काय वर्तन केलं, पुढचं काय म्हणणार द्या त्याला बघावं लागेल. गळ्यात माळ आहे म्हणजे काय नाही, पण जर वरती जर त्याला माळ दिसली तर काय म्हणेल, "लगा गळ्यात माळ आहे तुझ्या." तरी सुद्धा म्हणू शकते की नाही, थोडस वर घाला अशी, म्हणजे लक्षात येईल की आपण माळकरी आहे की नाही. तर तुळशी कंठावर, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे शियास. कंठामध्ये तुळशी धारण करा आणि एकादशी व्रत करा, आणि मग विठ्ठलाचे दास म्हणून घ्या स्वतःला. तुकाराम महाराज म्हणतायत मला एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं, बाकीचं काय नकोय. मोठमोठी मंदिर बांधू नका, मोठं मोठं काय हे सेवा ते सेवा काही नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही काय करा, केवळ एकादशी व्रत करा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि हरीचे भक्त म्हणून घ्या स्वतःला. बाकी काही मला अपेक्षा नाही तुमच्याकडून. अशा प्रकारे हे जे पद्मपुराणांतर्गत महिमा वर्णन केलेलं आहे की तुळसी जी आहे हे 84 लाख योनीमध्ये येत नाही मंडळी. 84 लाख योनी आहे. जलजाणव लक्षाणी स्थावरम लक्ष विंशती, कृमयो रुद्र संख्याकाम पक्षिणाम दशलक्षणाम. असे वेगवेगळे प्रकार आहेत. किती लाख योनी किती प्रकारच्या, त्यामध्ये या 84 लाख योनीमध्ये तुळशीचं झाड येत नाही. तुळशीचं झाड जर येत असतं तर मग ते मेलं असतं किंवा त्याच्यामधून ऑक्सिजन निघाला असता बरे वगैरे. पण तुळशीचं झाड 84 लक्ष योनीमध्ये येत नाही. ही स्वतंत्र देवी आहे, भगवत धामातली भगवंताची प्रेयसी आहे. तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमः. ही तुलसी आपल्यासारखा जीव नाही, ती भगवंताची प्रेयसी आहे, त्यामुळे त्याला झाड म्हणणं सुद्धा अपराध आहे तुळशीला. आणि अशा प्रकारे ही तुळशी जी आहे घातल्याशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि ही तुळशी इतकी श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे, तर सगळ्यांना कथा माहिती आहे. नामदेव महाराज एकदा पंढरपुरामध्ये एक मोठा सेट होता, दाणी होता. या सेटने काय केलं, दान द्यायला सुरू केलं, नेहमीच द्यायचा. पण काही ब्राह्मण म्हणाले की अहो एवढा मोठा वैष्णव नामदेव महाराज आहेत आपल्याकडे, त्यांना बोलवा म्हणे. त्या नामदेवाला दान दिलं म्हणजे हजारो ब्राह्मणांना दान दिल्यासारखं आहे म्हणे, इतका पवित्र भक्त आहे म्हणे, पांडुरंग त्यांच्या हातून खातात म्हणे. त्या नामदेव महाराजांना बोलवा म्हणे. बोलवलं नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना म्हणले हे दान स्वीकार करा आमचं. आणि मग त्यांनी दान दिलं भरपूर, काय त्यांच्याकडे होते पैसे, काय जे काय होते नाणी वगैरे दिलं. नामदेव महाराजांनी सरळ नकार दिला, म्हणले मला हे तुमचे, तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना म्हणालेच होते, तुमचे रवित दण मजते मृत्तिके समान, हे माती प्रमाण आहे म्हणे तुमचं सोनं नाणं वगैरे, आम्हाला नको हे सगळं. ते म्हणले अहो घ्या, एक वैष्णव म्हणून आम्ही तुम्हाला दक्षिणा देतोय, दान देतोय, मी काय करणार म्हणले या पैशाचं, या सोन्या नाण्याचं. त्यांनी जास्तच आग्रह केल्यानंतर नामदेव महाराजांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. नामदेव महाराजांनी काय केलं, म्हणले एक तुळशीचं पान घेऊन या म्हणले. आणि या तुळशीच्या पानावरती नामदेव महाराजांनी काय केलं, असंच गंधाने नाव लिहिलं. काय लिहिलं नाव, जय श्रीराम. तर ते राम नाम लिहिलं, त्या तुळशीच्या पानावरती राम नाम लिहिलं. आणि ते तुळशीच्या पानाच्या वजना इतकं सोनं किंवा जे काय तुम्हाला द्यायचं आहे दागिने मला द्या म्हटले. मग एका तराजूमध्ये ते म्हणले काय, नामदेव ऐकलं होतं फार मोठा भक्त आहे, पण येडाच दिसतोय जरा, तुळशीच्या वजना इतकं मी काय देऊ शकतो म्हणे. मग त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणले, आणा इकडं. एका तराजूमध्ये भांड्यामध्ये तुळशीचं पान ठेवलं आणि एकीकडे ते सगळं ठेवायला सुरू केलं, म्हणजे काय त्यांना द्यायचं होतं संपत्ती वगैरे, सोनं नाणं.
भरपूर जेवढी संपत्ती आहे ते त्यात टाकू लागले, पण तराजू काही वर जायला तयार नाही. त्याच्याकडे जेवढी संपत्ती होती घरातली सगळं त्याने टाकले, सोन्याचे दागिने काय असतील, जड जवाहीर असेल, पैसे असतील, सगळं काही टाकलं. पण थोडा सुद्धा तुळशीचा जो पारड होतं ते हाले ना. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, त्यातले काही ब्राह्मण होते, ते म्हटले तुम्ही आजपर्यंत जेवढं दान केलेलं आहे, जेवढं पुण्यकर्म केलेलं आहे, जेवढी उपासना आणि साधना केलेली आहे, या सगळ्याचं पुण्य संकल्प करून सोडा म्हणे त्या पारड्यात. मग त्यांनी तसंच केलं, हातामध्ये पाणी घेतलं. आजपर्यंत जेवढं मी दान केलेलं आहे, जेवढं काही केलेलं आहे, कर्मकांड, उपासना, साधना, सिद्धी, जे काही केलेलं आहे, हे सगळं पुण्य आज मी या पारड्यामध्ये ओततो म्हणे. आणि ते हातावर पाणी घेऊन संकल्प सोडला. तरी सुद्धा ते तुळशीचं पारड्याचं अजिबात हललं नाही. विचार करा, तुळशीच्या एका पानाची किती महिमा आहे. आणि मग या ठिकाणी नामदेव महाराजांनी दाखवून दिलं की एका तुळशीच्या पानाची किंमत किती आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांनी ते स्वीकार नाही केलं. ते सगळं नामदेव महाराजांची तुलसीवर एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती, अशी हरिनामावर पण निष्ठा होती आणि तुलसीवर पण निष्ठा होती नामदेव महाराजांची. तो व्यक्ती शरण आला नामदेव महाराजांना, आणि तो मोठा भक्त झाला पांडुरंगाचा. होता थोडाफार होता आधी, मोठा भक्त झाला पांडुरंगाचा. म्हणून तुलसीची जी श्रद्धा आहे, तुलसीवरती भरपूर, आपल्या दारात तुळस तर आहे, पण जी श्रद्धा आहे ती आमच्याकडे नाहीये. आम्हाला वाटतं झाड आहे साधारण, ठीक आहे, पूजापाठ करायला वापरलं जातं, अशी आमची श्रद्धा आहे. पण असं नाही, हीच तुलसी आम्हाला भगवंतापर्यंत पोचवू शकते. कारण तुलसी भगवंताची प्रेयसी आहे, जवळची आहे. पंतप्रधानांना भेटायचंय, मुख्यमंत्र्याला भेटायचंय, काय करावं लागेल? डायरेक्ट नाही जाता येतो, कुठून तर आमदार खासदाराकडनं वशिला लावावं लागेल, जावं लागेल. तसं भगवान श्रीकृष्णाकडे जायचंय तर काय करावं लागेल? तुलसी महाराणी की. या तुलसीला आपण वंदन आणि प्रणाम केला पाहिजे. ही तुलसी आपल्याला घेऊन जाऊ शकते भगवंतांकडे. आणि म्हणून या तुलसीचा फार मोठा महिमा आहे. द्वारकेमध्ये सुद्धा घटना घडलेली तुम्हाला माहितीच आहे की नारद मुनी एकदा द्वारकेमध्ये आले. नारायण नारायण. सत्यभामा तिकडे होती, भगवंताची पत्नी. सत्यभामेला म्हटले भिक्षाम दे, दान दे म्हणले. काय साधू संत घरी आल्या तर काहीतरी द्यायला पाहिजे, रिकाम्या हाताने नाही पाठवायला पाहिजे. सत्यभामे म्हटले ठीक आहे, काय पाहिजे तुम्हाला सांगा. नारदांनी मागितलं, म्हणले मला श्रीकृष्णच पाहिजेत म्हणे. सत्यभामा म्हणले करोडो जन्म तपस्या केली, आता कृष्ण आम्हाला भेटलेत, आणि तुम्ही असंच मागताय फुकटमध्ये. मला म्हणले श्रीकृष्ण पाहिजे, दुसरं काहीतरी मागा म्हणे, मी नाही देऊ शकत. ते म्हणले मागितलं ते मागितलं, म्हणले आता बदल होऊ शकत नाही म्हणे. असं म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे, काय तर दुसरा काही उपाय आहे का सांगा म्हणे. याला मी श्रीकृष्णांना नाही देऊ शकत. ठीक आहे, श्रीकृष्णांच्या वजना इतकं संपत्ती मला तू दान कर म्हणे, असं सांगितलं. बरं ठीक आहे म्हटले. एक तराजू आणला, त्या तराजूमध्ये एकीकडे भगवान श्रीकृष्णांना बसवलं, द्वारकेची घटना आहे, आणि एकीकडे त्यांनी काय केलं, संपत्ती टाकायला सुरू केली. भरपूर काय सोनं नाणं होतं, सगळं टाकलं. 16,000 भगवंताच्या पत्न्या होत्या, 16,108. सगळ्यांनी आपले दागिने उतरून टाकले, परंतु ते पारडं काय हाले ना. सगळ्यांना, पण एक राणी राहिली होती, तिला बोलवलं नव्हतं. रुक्मिणी माता की. म्हणले काय आता काय होईल ना की म्हणे, पारडं काय हालेच ना म्हणे, काय करायचं. आणि मग त्या ठिकाणी ते म्हटले ठीक आहे, तुम्ही काय करा, रुक्मिणी काहीतरी उपाय काढेल. कुणीतरी सुचवलं, रुक्मिणी कुठे आहे. रुक्मिणीला बोलवलं, आणि रुक्मिणीने काय केलं, रुक्मिणीने एक तुळशी पत्र घेतलं, आणि त्या तुळशी पत्र वरती काय लिहिलं, तिला काय नाही, हरे कृष्णा 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 हरे हरे. भगवंताचं नाव लिहिलं, श्रीकृष्णांचं नाव घेतलं. आणि आवाज येतोय पाठीमाग, आवाज येतोय. तर जेव्हा तुळशीचं पान जे आहे, ते तुळशीचं पान तिकडे ठेवलेलं, तिने काय केलं, ते जे सगळे दागदागिने होते
त्याच्यावरती काय केलं, एक तुळशीचं पान आणून ठेवलं. जसं तुळशीचं पान टाकलं तसं पारडवरती गेलं. अरे भाऊ, भगवंताची तुला झाली, तुला भार झाला. इथेही भगवंतानी जाणवून दिलं की मला सगळ्यात प्रिय तुमच्या पैशापेक्षा, तुमच्या काही दानापेक्षा मला तुलसीचं पान जर तुम्ही प्रेमाने अर्पण केलं तर मी खुश होतो, मी प्रसन्न होतो. मी काही वेगळं काय सांगणार नाही, मोठ्या मोठ्या कथा काय सांगणार नाही तुम्हाला, तेच तेच पुन्हा सांगतोय, कारण तुमची श्रद्धा वाढावी तुळशीच्या प्रती. एका पानाचं महत्व किती आहे, भगवंताला विकत घेऊ शकतो आपण तुळशीच्या एका पानाने, एवढी किंमत आहे तुळशीच्या पानामध्ये. आणि म्हणून आपण दररोज जर तुळशीचं पान अर्पण केलं भगवंतांना, किती खुश होतील भगवंत. नेहमी मी सांगतच असतो की येताना तुम्ही काय करा, तुळशीचं पान घेऊन येत जावा श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये. मोकळ्या हाती येईल कसा, यायलाच नाही पाहिजे, पैसे लागतात का. आणि बरेच जण घेऊन येत नाही, तर आम्ही भरपूर तुळशी मागं लावलेले, तिथलं तरी तोडून आणा म्हणतो आम्ही, भगवंताला अर्पण करा, पण करा, कारण त्या तुळशीच्या पानाचं फार मोठं महात्म्य आहे. तुम्ही जरी नाही समजला तरी मी समजू शकतोय, वाचलंय कुठेतरी. आणि त्यामुळे तुळशीचं पान आपण सर्वांनी अर्पण केलं पाहिजे, प्रत्येकाने भगवंतांना. आणि विशेष करून संतांची इच्छा आहे, आपण कंठामध्ये जर तुळशी धारण केली तर सगळं काही जे पाप आहे आतापर्यंत केलेलं सगळं माफ आहे, एखाद्या तुळशी धारण केली. म्हणून तुळशी माळ लवकरात लवकर धारण करा गळ्यामध्ये. कोणाकोणाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, हात वरती करा. 50% पेक्षा जास्त लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आम्ही एखादी हात खाली करा. आम्ही इकडे गेलो आटपाडीला, गौडवाडी काय नाव तिकडे, इकडे गेलो होतो, 100च्या वर लोक होते कार्यक्रमाला, पण एकाच माणसाने हात वर केलेला, ते पण माताजी होते, कुणाच्याच गळ्यात तुळशीची माळ नव्हती. तर मी त्यांना सांगितलंय, संख्या वाढली तर पुढच्या वेळेला येणार म्हणलं आम्ही तिकडे. तर लवकरात लवकर तुळशीची माळ धारण करा, घाबरू नका. तर कारण गल्ली बोळामध्ये कुत्रे असतात की नाही, काही कुत्र्यांच्या गळ्यामध्ये पट्टा असतो आणि काही मोकाट असते. तर ते जे पट्टा याचा अर्थ काय, कोणतरी मालक आहे ह्याला, मग पोरं त्याला दगड मारत नाही. पण गल्लीतली बारकी दुसरी कुत्री बघितले, पोरं त्याला काय करतात, दगड मारतात, कुणी त्याला मारतात. पण गळ्यात बेल्ट असेल तर कुणी मारत. तसं ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळेचा बेल्ट आहे त्याला यमराज डुंकून सुद्धा बघत नाही त्याच्याकडे. शास्त्र प्रमाण आहे. एक बैलगाडी होती, त्या बैलगाडीमध्ये एक शेतकरी बसला होता, माल घेऊन चालला होता रस्त्याने, ऐका ध्यानपूर्वक. आणि काय झालं, अचानक 2 काळे पुरुष त्याला दिसले, काळे कुट्ट, हातामध्ये दोरखंड आहे आणि आले शिंग वगैरे असे सगळे अकराळ विक्राळ. त्याने विचारले, कोण आहे तुम्ही. ते म्हटले, आम्ही यमदूत आहे. म्हणले, यमदूत? आणि यमदूत तर असे बोलत नाहीत. म्हणले, असं कसं काय, कशाला आलाय तुम्ही इकडे, मला न्यायला आलाय का. तुला नाही म्हणले न्यायला आलो, आता पुढून एक माणूस येणार आहे म्हटले, पुढून एक गाडीवर माणूस येणार आहे आणि बरोबर त्याच वेळेला तुझ्या बैलगाडीचा जो तण आहे, बैलाच्या मानेवरचा जो जू आहे ते तुटेल आणि काय होईल, तुझा बैल उधळेल आणि तो बैल त्याला शिंग मारेल पोटामध्ये, तो मरेल, त्याला न्यायला आलोय म्हणे आम्ही. यमदूत काही वेळ आधी येतात बरं का. मग असं म्हणल्यानंतर म्हणलं ठीक आहे भाऊ म्हणे. त्याला आश्चर्य वाटलं, पहिल्यांदाच त्याने ऐकलं होतं असं. आणि मग काय झालं, तो व्यक्ती काही क्षणामध्येच त्याचा बैल जू तुटलं मानेवरचं, बैल उधळला, पुढनं एक माणूस आलता, त्या बैलाने त्या पोटात शिंग घातला, शिंग घातला आणि तो व्यक्ती असा त्या शिंगामध्ये अडकला आणि असा दूरवर फेकला गेला. दूरवर फेकला गेल्यानंतर ते यमदूत त्या जवळच जायला तयार नाही. मग त्या माणसाने विचारलं, का हो, तुम्ही याला न्यायला आलता ना, काय झालं. ते म्हणले, आता याच्यावर आमचा अधिकार नाही. का. म्हणजे आम्ही हा पापी आहे मान्य आहे, परंतु झाली अशी घटना, त्या बैलाने जरा जोरातच शिंग मारलं. म्हणले जोरात मारल्यामुळं हा जरा जाऊन म्हणे एका झाडावर पडला, म्हणे ते तुळशीचं झाड आहे म्हणे, हा आहे फार पापी म्हणे, पण मरताना मेला म्हणे त्या तुळशीच्या झाडाजवळ. आता आम्ही जवळ जाऊ शकत नाही त्याच्यामुळे, तिकडे आता विष्णुदूत येतील आणि त्याला घेऊन जातील. इतका महिमा आहे. नकळतपणे जरी कोणी मरताना
अंते नारायण स्मृती. हा, होईल की नाही माहित नाही, अंतकाळी भगवंताचं नाव आठवेल की नाही माहित नाही, पण जर कोणी मरायला लागला असेल तर अवश्य त्याच्या डोक्याजवळ तुळशीचं वृक्ष ठेवायला पाहिजे, तुळशी एका कुंडीमध्ये तुळस ठेवायला पाहिजे. काय हिंमत आहे त्या यमराजांची यायची, आहे की नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का, पण आपण करत नाही. आपलं कसं आहे, कोणाचं रडायचं चालू असतंय, मृत्यूच्या वेळेला तर कमी कमी हा विधी करू शकतोय आपण. हा, बऱ्याच काही गोष्टी करू शकतोय. आणि म्हणून ही जी तुलसी आहे, ही तुलसी निष्ठ नामदेव महाराजांसारखं भक्त आपण होऊ शकतो. बरेच आमच्या सुद्धा रेग्युलर येणाऱ्या भक्तांना सुद्धा मी सांगत असतोय, पण काय वैशिष्ट्य आहे बघा, ते तुळशीचं पानच घेऊन येत नाही, विसरलं म्हणतात. सगळं करतायत, 2 तास नामस्मरण करतायत, सगळं करतायत. ते नामनिष्ठ भक्त असावेत कदाचित, तुलसीनिष्ठ नाही. तर तुलसी आणली पाहिजे, भगवंताला फार प्रिय आहे, इतकी प्रिय आहे तुमचं काही काम असू द्या चुटकीसरशी होणार जर तुम्ही तुलसीला कंटिन्यू भगवंतांना अर्पण केली तर. पंढरपूरला असताना आमच्या जवळच एक माताजी जोडपं राहायचं, त्यांना मूल होत नव्हतं, बरेच वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले लग्नाला त्यांच्या. आणि त्या माताजीला वाटलं काहीतरी हे महाराज लोक आहेत, काहीतरी उपाय सांगतील, काहीतरी भगवंताची काहीतरी साधना सांगतील वगैरे वगैरे. आम्ही तर काय तसलं काय सांगत नाही. मग त्याने आले ते माताजी, आता त्यांनी म्हटलं की प्रभूजी काय उपाय आहे का, काय आपण काय नामस्मरण करावं, कुठल्या मंत्राचा जप करावं वगैरे वगैरे, तर मूल व्हायला पाहिजे, आम्हाला मूल नाहीये वगैरे. मी त्यांना म्हटलं, माझ्या तोंडातून मला माहिती नाही, मी मी काय असं काय कुठे काय जास्त वाचलं नाही किंवा असं काही नाही. मी सहज त्यांना म्हटलं, तुम्ही गोपाळ कृष्णाची उपासना करा. म्हणजे कशी करायची उपासना, मी म्हणलं रोज तुम्ही त्यांना जल आणि आंघोळ घालू शकता आणि भगवंतांना प्रार्थना करू शकता, पण एक गोष्ट करा म्हटलं, रोज जर तुम्ही भगवान श्रीकृष्णांना तुळशी पत्र जर रोज अर्पण केले तर फायदा होऊ शकतो म्हटलं तुम्हाला. आणि भागवतम वाचा म्हटलं मी त्यांना. तुम्हाला सांगतो म्हणजे आश्चर्याची गोष्ट की ते माताजीने एवढं मनावर घेतलं, श्रद्धा माझ्या सांगण्यात नाही महत्व, त्या व्यक्तीची श्रद्धा महत्वाची. त्यांना इतकी श्रद्धा झाली त्या वाक्यावर माझ्या की त्यांनी रोज 108 मंजिरीसह तुळशीचे पानं घेऊन यायचे आणि त्या गोपाळकृष्णाला रोज 108 वेळा ते पानं अर्पण करायचे. आणि अक्षरशः 1 वर्षाने त्यांना सुंदर मुलगा सुद्धा झाला. तर भगवंतांना काही मागायचं असेल आणि वशीला लावायचं असेल श्रीकृष्णांकडे, पांडुरंगाकडे, तर भगवंतांना तुलसी पत्र इतकं आवडते भगवंतांना. आणि म्हणून जेव्हा गीतेमध्ये सुद्धा श्लोक सांगायचा होता भगवंतांना, तेव्हा भगवंतांनी सांगितला, पत्रम पुष्पम फलम तोयम. फुलाच्या अगोदर भगवंतांनी पान सांगितलेलं आहे. पान म्हणजे खायचं पान नाही, तुळशीचं पान. फुलाच्या अगोदर काय सांगितलंय, पत्र. पत्रम मग पुष्पम मग फलम. पत्रम पुष्पम फलम, सगळ्यात महत्वाचं पत्र आहे. आणि म्हणून हे पत्र म्हणजे तुळशी पत्र हे फार महत्वाचं आहे. याने भगवंताला तुम्ही रिझवू शकता, भगवंताला प्रेमात पाडू शकता, भगवंताकडे आपलं काम करून घेऊ शकता. साधारण पान नाही तुळशीचं, त्याला साधारण समजू नये. अशा प्रकारे तुळशीची सेवा. वेळ नाही माझ्याकडे बरं का, वेळ संपलाय माझा नियमाने. तरी आपण तुळसी कंठामध्ये धारण करा. फार कठोर शब्दामध्ये घृणा केलेली आहे शास्त्रामध्ये, त्याच्या कंठामध्ये तुळसी नाही. आणि जर आपण अन्न ग्रहण केलं तर विष्ठा खाल्ल्याचं पाप लागतं, पाणी ग्रहण केलं तर दारू पिल्याचं पाप लागतं, वगैरे वगैरे. तर भरपूर काही सांगितलेलं आहे. तर एवढंच लक्षात ठेवा की तुळशी दारामध्ये असावी. आज संकल्प करा, तुळशी विवाह आहे तर आपण संकल्प करू शकताय, रोज मी तुळशीला 3 प्रदक्षिणा घालणार, कंठामध्ये तुळशीची माळ धारण करणार, रोज तुळशीला जल अर्पण करणार, त्याशिवाय जेवणार नाही. असे काही संकल्प करू शकताय का? आवाज येत नाही, इकडून येतो, इकडून येत नाही. यमदूत यांचा काही संबंध नाही. यमदूत तुम्हाला येणार आहेत न्यायला, तुमचा मृत्यू वेगळा होणार, यांचा वेगळा होणार आहे. भक्ती तुमची वेगळी आहे, यांची वेगळी आहे. प्रत्येकाचं पर्सनल अकाउंट आहे वरती, जॉईंट अकाउंट नाही वरती, काय पर्सनल अकाउंट आहे. मुलांची वेगळी आहे, प्रत्येक आत्म्याचं अकाउंट वेगळं आहे. आणि त्यातही आपण जर असं, आणि विशेष करून
महिलांपेक्षा पुरुषांना फार गरज आहे, कारण शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे, स्त्रीने जर काही कार्य केलं, पुण्यकर्म केलं, तर म्हणजे पतीला जात नाही. पत्नीने केलं तर पतीला जात नाही, पण पतीने जर काही पुण्यकर्म केलं 50% इकडे जात. असं आहे, झुकतं माप इकडंच आहे. पण याच्या विरुद्ध वाईस वर्सा, पत्नीने जर पाप केलं 50% तिकडे जात, आणि पतीने जर पाप केलं तर इकडे काहीच येत नाही. म्हणजे माप इकडं झुकतंय, आणि गरज इकडल्या बाजूला जास्त आहे. असं नाही समजायला पाहिजे. जनरली आपण असं बघतोय, घरामध्ये पूजापाठामध्ये महिला मंडळी गुंतलेली असतात आणि पुरुष मंडळी हे काय पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये लावलेले असतात. असं नाही, पर्सनल अकाउंट आहे प्रत्येकाचं भगवत धामामध्ये, भगवंताकडे. त्यामुळे आपली भक्ती स्वतंत्र आहे प्रत्येकाची, स्वराट भागवतामध्ये वर्णन आहे. त्यामुळे स्वतः आपण करा, या सर्व गोष्टी करा आणि भगवंताची विशेष कृपा प्राप्त करा. मला कारण बघा, पण लोकांना हे आवडत नाही, म्हणून म्हणलं तुळशीचं पान घेऊन या भगवंताला. वेगळं काहीतरी सांगा की, मोठं काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी असं करा, तसं करा, तसं करा, मग लोकांना फार आवडतं ते. पण तुळशीच्या पानानं प्रसन्न होणारा देव लोकांना आवडत नाही. का नाही आवडत ते मला समजत नाही. बाकीचे भरपूर काही कुटाने असणारे देव आवडत आहेत, पण तुळशीच्या पानानं प्रसन्न होणारा देव का आवडत नाहीये? साधा सरळ देव का आवडत नाहीये? आणि म्हणून अशा पांडुरंगाची शरण घ्यायची असेल तर आपण तुळशीची आरती केली पाहिजे. तर हे तुळशी जी आहे भगवंताचं धाम प्राप्त करून देऊ शकते. ही तुलसी आरती आहे आणि तुलसी प्रणाम सुद्धा आहे. तर ही जी तुलसी आरती आहे, नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमः. काय म्हटलंय? तुळशीला प्रणाम केलाय, नमो नमः. राधा कृष्ण सेवा पाहू येई अभिलाषे, माझी एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? राधा कृष्ण यांची सेवा मला भेटो, अशी मी प्रार्थना आजच्या दिवशी तुळसी महाराणी तुझ्याकडे करतो. मी जे तोमार शरण लोय, तार वांछा पूर्ण हो. ही तुळसी महाराणी, जो कोणी व्यक्ती त्या तुळसी महाराणीला शरण जातो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणलेलं आहे, आणि त्याच्यावरती विशेष कृपा होते असं म्हणलेलं आहे. कृपा करी करो तारे वृंदावन वासी, मोर अभिलाष विलास कुंजे दियोवा. नयने तेरी हो सदा युगल रूप रासी. हे तुलसी महाराणी, तुम्ही काय करा की मला भगवान श्रीकृष्णांचं धाम, हे जे गोलोक धाम, वैकुंठ धाम, याची प्राप्ती मला व्हायला पाहिजे अशी प्रार्थना तुळशीकडे केलेली पाहिजे. आणि या दोन्ही डोळ्यांनी नयने हेरी हो सदा युगल रूप रासी, या डोळ्यांनी मला नेहमी या राधा कृष्णाचं सुंदर दर्शन व्हावं अशी व्यवस्था करा. आणि ती व्यवस्था फक्त तुलसी महाराणी की तुम्ही केवळ आणि केवळ तुम्हीच करू शकता अशी प्रार्थना आहे. हे निवेदना
सखी रणु गत करो देवा अधिकार दिए कर निज दासी माझं एकच निवेदन आहे तुमच्या पुढं, हे तुलसी महाराणी, माझं एक निवेदन तुमच्या पुढं आहे. काय निवेदन आहे? येई निवेदन धरो. मला काय करा, तुमच्या ग्रुप मध्ये सामील करून घ्या. तुम्ही काय तुळशी भगवान श्रीकृष्णाची पांडुरंगाची नेहमी सेवा करत असता, तर मलाही तुमच्या ग्रुप मध्ये सामील करून घ्या. तुमच्या सेवेकरीच्या ग्रुप मध्ये मलाही एक सखी बनवा, मंजिरी बनवा. आणि तुम्ही काय करा, दीन कृष्ण दास को मोरा श्री राधा गोविंद प्रेमे सदा हे गोविंद चरण प्रिय भगवान श्रीकृष्ण गोविंद यांना प्रिय असणारी तुलसी महाराणी, तुम्ही काय करा, नरोत्तम दास ठाकूर सांगतायत, मी दास बनवा, मला या पांडुरंगाचे दास बनवा. कारण तुम्ही पहिले दास आहात, त्यानंतर तुम्हीच मला त्यांचे दास बनवू शकता. आणि मी दीन आहे, तुम्हीच माझा उद्धार करू शकता, अशी प्रार्थना नरोत्तम दास ठाकूर करत आहेत. एक बंगाली भजन आहे, हे बंगाली भाषेमधलं भजन आहे, त्यामध्ये ते प्रार्थना करत आहेत. नमो नमः तुलसी कृष्णा प्रेयसी, नमो नमः तुलसी यानी कानी पापानी जमात्यादि तानि च तानि तानि प्राणाति तदक्षिणा पदे पदे यानि कानि या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की या ठिकाणी म्हणजे जर कोणी या तुळसी महाराणीला दररोज श्रद्धापूर्वक प्रेमपूर्वक नित्य कमीत कमी 3 प्रदक्षिणा घालतो, ताणी ताणी प्रणक्षंती ब्रह्महत्यादिकानीच, ब्रह्महत्येसारखं पाप सुद्धा नष्ट होऊ शकतं तुळशीला प्रदक्षिणा घातल्यात प्रेमाने आणि श्रद्धेने. बरं का, हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. अशा प्रकारे या तुळशीला माझा प्रणाम असं म्हणलेला आहे. तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमः. जय वृंदा देवी, जय वृंदा देवी, तुलसी महारानी, जय तुलसी महारानी. तुलसी महारानी, जय तुलसी महारानी, तुलसी महारानी, जय तुलसी महारानी. तुलसी महारानी की. अशा प्रकारे या तुळशीचा महिमा आहे. माझी इच्छा आहे, गेले जवळजवळ कार्यक्रम आपल्या हरे कृष्णाचे गेल्या 6-7 वर्षापासून चालूच आहे, पण
खऱ्या अर्थाने भगवंत आले 4 वर्षापूर्वी. राधा शरद बिहारी भगवान की 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत मंदिराला. आणि या 4 वर्षामध्ये असं तुलसी महाराणीची विशेष कृपा आहे. एवढे सुंदर भगवंत प्रकट झाले. मी कधी कधी विचार करतो कसे काय प्रकट झाले असतील, तेव्हा मला आमच्या मातोश्रींची आठवण येते. आमच्या मातोश्री मी लहान असल्यापासून बघतोय, एवढं देवाची पूजा करा किंवा नाही करा, पण तुलसीची पूजा मात्र रोज करायची. आणि सुंदर सुंदर भजन म्हणायचे तुलसीचे. तर आजही मला जाणवलं, आम्ही भगवंताचा शृंगार करतो वरती राधाकृष्णाचा. तर भगवंताला कधी कपडे शिवतो, कधी हार तयार करतो. आणि मग काय होतं, राधाकृष्ण मेन आहेत, कुणी गेलं तर त्यांचंच दर्शन करतात. तुळशीचं कोण दर्शन करत नाही. तुळशी शेजारी कोणी ठेवलेली असते, जास्त कोणी बघत नाही तिकडे. पण आजही मी विचार करतो, आमच्या मातोश्री आहेत की त्यांना कधी हार बनवले राधाकृष्णाला, आणि फुलं काही कमी असले, मग तुळशीला काय साध्या फुलाचा हार बनवला, त्यांना फार वाईट वाटतं. आणि तुळशीवर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की तुळशीला हार भेटला पाहिजे भगवंतासारखाच. राधाला आहे तर तुळशीला का नाही? तुळशीला सुद्धा ड्रेस चांगलाच पाहिजे भगवंतासारखाच. इकडचा तिकडचा घातला की आवडत नाही. इतकं प्रेम आहे तुळशीवरती. आणि कदाचित त्यांच्या तुळशीची निष्ठा किंवा त्यांच्या तुळशीवर असणारं प्रेम पाहून एवढे सुंदर भगवंत प्रकट झाले इकडे. माझी काही पात्रता नाही, म्हणून मला असं वाटतंय कुणाच्या तरी पुण्याने ते भगवंत आले असतील इकडे. कारण तुळशीची पूजा फार महत्वाची आहे आणि तुळशीवरची श्रद्धा फार महत्वाची. बरेच जण आहेत तुळशीला पाणी घालतात, मला माहिती आहे, पण श्रद्धा आहे, श्रद्धा कमी आहे म्हणून फळ भेटत नाही. तर अशा प्रकारे 4 वर्ष पूर्ण झाली मंदिराला. या 4 वर्षामध्ये असं काही मोठी गोष्ट नाही, पण एक भगवंतानी सेवा दिली या गावामध्ये. जवळपास सुरुवातीला असं काही वाटत नव्हतं की काय भक्त येतील आणि काय कार्यक्रम होतील. आता कधीही कार्यक्रम करा, हाऊसफुलच असते. आम्ही नेहमी विचार करतो थोडं आवर्त घेऊया, आता पण ठरलं होतं आमचा हॉलमध्ये करू छोटासा कार्यक्रम. पण असा भक्तांचा उत्साह आणि त्यांच्या मागण्या, आणि मग कार्यक्रम मोठेच होतात. आणि गोकुळाष्टमी असो, रामनवमी असो, हजारो भक्त येतात. पाठीमागं ग्राउंड आहे एवढं मोठं. काल रामनवमीला मागच्या ते ग्राउंड सुद्धा कमी पडलं. 1-2 एकराचं ग्राउंड आहे, ते सुद्धा कमी पडलं. आणि असं कधी मी विचार केला नव्हता की महूदचे लोक असे बसून कधी कथा ऐकतील भगवंताचे. म्हणजे असं कधी मला वाटलं नाही. हे माझा दोष असेल, कदाचित माझं अज्ञान असेल की. पण फार बरं वाटतंय की महूद मध्ये सुद्धा लोक येतात, तास 2-2 तास ऐकतात भगवंतांच्या कथा. मग नंतर असा विचार येतो की आपणच कधी कुठेतरी कमी पडतोय. तर कधी कधी लोक म्हणतात की प्रभूजी झालं का हो, 2च तास, थोडं वाढवा, 3 तास करा प्रवचन. कधी कधी म्हणतात 4च दिवस करा, आठवडा करा, 9 दिवस करा रामायण. अशी काही मागणी भक्तांतून येते. तर अशा प्रकारे इतकी मागणी आहे, इतकी मागणी आहे, हे पाहून कधी कधी आम्हालाच कस तरी वाटतंय, मलाच कस तरी वाटतंय की आपल्या गावामध्ये भरपूर मागणी आहे. यात्रेला निघालं तर पण तसंच, यात्रेला निघालं तर सांगायच्या आधीच. आता वृंदावनला मी जातो माहितीये लोकांना, तुम्हाला सांगतो 50 लोकांनी, अजून मी यात्रेला जायचंय हे सांगितलंच नाही कुणाला, पण बऱ्याच जणांना माहिती आहे जातात म्हणून त्यांनी आधीच सांगून ठेवले, आमचं नाव घ्यावर का. 50 लोकांची नावं वृंदावनला आलेत माझ्याकडे फेब्रुवारीसाठी. पण कधी कधी आवर्त घ्यावं लागतं. एकदा तर अशी गंमत झाली, आम्ही अयोध्येला चाललो होतो, मंदिराचं उद्घाटन झालंय म्हणून, आणि आम्ही ठरवलं 50 लोक घेऊ. 50चे 100 झाले. 100 झाल्यानंतर मी पास केलं, पण आमचे भक्तच म्हणले की जायला पाहिजे. तर आणि अतुल बाजारे प्रभू म्हणले हाय मी काय घाबरताय म्हणले. आणि मग त्या 100चे 150 झाले, 150चे 200 भक्त झाले. 200 भक्तांना घेऊन आम्ही अयोध्येला गेलो, काशीला गेलो. तर अक्षरशः एवढी मागणी आहे, तर मला वाटतं की आम्हीच कुठेतरी कमी पडतो. 4 वर्षामध्ये
1000 पेक्षा जास्त महूद आणि परिसरातल्या लोकांनी तीर्थयात्रा केलेली आहे. मी तर असा विचार नव्हता केला. 1000 पेक्षा जास्त म्हणतोय, 1200-1300 लोकांनी. आणि आता आम्ही निघालोय जगन्नाथपुरला 100 भक्त घेऊन अजून परत. आणि अशा प्रकारे यात्रा करतायत, तीर्थयात्रा करतायत गावातले लोक. हे भगवंत प्रकट झालेले आहेत. भगवंत सगळ्यांना खेचतायत, महूदवासियांना खेचतायत. येणं केणं प्रकारेनं ते लोक येऊन बसतायत इथे. आणि बऱ्याच लोकांनी नशापान सोडलेलं आहे. कित्येक लोकांनी तंबाखू सोडले, दारू सोडले आणि बरंच काही सोडले. तर एक आनंद वाटतोय फार. आणि काही लोकांनी तर मग तुळशीची माळ सुद्धा धारण केलेली आहे बऱ्याच लोकांनी या 4 वर्षामध्ये. केली की नाही? तर शेकडो भक्त आहेत की ज्यांनी दीक्षा पण घेतलेली आहे, रोज 2-2 तास नामस्मरण करतायत. पहिलं तर लोक चिडवायचे महूद मध्ये, हे हरे कृष्णवाल्यांच्या गळ्यात काय असते, पिशवी असते अशी. पिशवी आहे दाखवायला इकडे, नामस्मरण करायची पिशवी असते. तर पिशवी बघितली की लोकांना कसं वाटायचं. पण आता काही नाही, आता नाही हरे कृष्णवाले पिशवी बघितली की आता उलट आदर वाढलेला आहे. तर महूदवासियांना असं शिकवलं, पण माळेवर नामस्मरण करायचं असतं, ती पिशवी असते, एका जागेला बसून नाव घ्यायचं असते भगवंताचं, हरे कृष्ण 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 हरे हरे राम. असे अनेक लोक तयार झाले. हजारो लोक तयार झालेत असे महूद मध्ये. म्हणजे सुरुंग लावून ठेवलेला आहे. त्याचा स्फोट होणार आहे, सांगतो आता तुम्हाला कधी होणार आहे. घरोघरी महूद मध्ये आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये महूद आणि परिसरामध्ये जवळजवळ 4000 भगवद्गीता पोहोचवलेल्या आहेत. आणि आता या वर्षी सुद्धा अजून 1000-2000 पोहोचवायचे. तर मला वाटतं की महूद मध्ये 70-80% म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही, घरामध्ये भगवद्गीता आहे. कुणाकुणाच्या घरामध्ये आहे हातवरती करा भगवद्गीता. 90% इथं बसलेले आहे, म्हणजे 100%च हात वर आहेत. पण मला गॅरंटी आहे 70-80% लोकांच्या घरामध्ये भगवद्गीता आहे महूद मध्ये. हे कार्य सुद्धा आपण मंदिराच्या वतीनं केलेलं आहे. आणि दर शनिवारी कधी कधी प्रश्न यायचा की प्रसाद द्यायचा आहे. आज जवळजवळ 6-7 वर्ष होत आले, तसे मंदिर होऊन 4 वर्ष झाले. प्रत्येक शनिवारी इथे अन्नदान होते मोठ्या प्रमाणावर. महिमला बुधवारी होतंय, पण कधीच कुठे कमी पडलं नाही. भगवंताची विशेष कृपा आहे. कुणी ना कुणी येतं आणि देऊन जात. आणि मोठे मोठे कार्यक्रम सुद्धा झाले, त्यामध्ये हजारो प्लेट प्रसाद. आम्ही विचार केला की 5-5, 6-6 दिवस कार्यक्रम होतात, 10-12 हजार प्लेट प्रसाद जातो. लोकांच्या मुखामध्ये प्रसाद जातो. महूदकरांना प्रसाद खायची सवय लावली. पहिले लोक प्रसाद घेऊन जा ना, प्रसाद द्या ना, हातावर द्या ना थोडासा. प्रसाद म्हणजे लोकांना काय वाटते, हातावर काय खडी साखर देतात. पण हरे कृष्णवाल्यांचा प्रसाद म्हणजे ताट भरून असते. आणि प्रसाद खायला पत्रावळी पुरेना म्हणून आमच्या भक्तांच्या इच्छेमुळे ताटच आणले नंतर. आमच्या वेळेला 2000 ताट आपल्याकडे येतात सध्या, स्टीलचे चांगल्या क्वालिटी ताट आपण घेतले भक्तांना प्रसाद खाण्यासाठी. आणि आमच्या भक्तांची इच्छा आहे की लवकरच मोठं अन्न क्षेत्र सुद्धा इथं उभं राहणार आहे. महूदकर खात आहे, पण जाणं येणाऱ्याने सुद्धा खावाची इच्छा आहे भगवंताची. तर थोडं आम्हीच कमी पडतोय असं आम्हाला कधी कधी वाटते. तर अशा प्रकारे अनेक भक्तांनी तिथे सेवा केलेली आहे. हजारो भक्त आपल्या सत्संगाशी जोडलेले आहेत. आणि मी बघितलं आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर आध्यात्मिक ग्रुपला माणसं जोडत नाही जास्त, लगेच लेफ्ट होतात. पण आमच्या राधाकृष्ण मंदिराच्या ग्रुपला जवळजवळ 1000 ते पूर्ण झालं म्हणून दुसरा ग्रुप केलाय आम्ही. त्याच्यामध्ये सुद्धा 200-250 लोक झाले. म्हणजे त्या नुसत्या महूद मधले 1200 ते 1300 लोक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत. आणि ते लेफ्ट होत नाहीत, म्हणजे त्यांना इच्छा आहे हरे कृष्णाचं पाहायची. तर आम्ही बघतोय असं गोष्टी. आणि मग काय मुलांच्या साठी पण आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करतोय. महूद मध्ये असे
छोटी छोटी मुलं उभा राहा, असे तुम्ही सगळे उभा राहा. हा? अशी मुलं होती का हो पहिले? असे इकडे या, पुढे असं पुढे या अशी. हा? या की पटकन. अशी मुलं दिसले होते का पहिले मौद मध्ये कुठे तुम्हाला? शेंडीवाले, गळ्यात माळा असणारे, धोतर कुर्ता घातलेले, कपाला गंध असणारे. हे असं वागणं बरं आहे का हो? हे वागणं बरं आहे का? हा? नाही म्हणतात काय जण. हेही बदल केलाय आम्ही. हा? तर हा बदल चांगला आहे का? आवाज येत नाही. बसा काय. तर हे सुद्धा बदल केलेला आहे. तर या 4 वर्षामध्ये अनेक असे तयार झाले लोक, आणि हे कार्यक्रम असा हे हरे कृष्ण मंदिराचा वाढत चाललेला आहे. आणि हळूहळू हळू सुरुंग लावायला चालू आहे. हं? तर घरोघरी भक्त तयार होत आहेत. तांदळवाडीला सुद्धा आता आम्ही सत्संग सुरू करतोय, महिमला सुरू केलेलंच आहे. हं? बरेच भक्तांच्या घरी आम्ही जाऊन भेटी घेतोय, त्यांना सांगतोय, निमंत्रण देतोय, तुम्ही हरे कृष्णवाले बना. तुम्ही पांडुरंगाचे भक्त बना, असं आम्ही त्या सर्वांना ओरडून सांगतोय. आणि अर्थातच आमचा प्रयत्न आहे, मांस मछली छोडो, हाय हॅलो छोडो, हरे कृष्णा बोलो. आमचं ही प्रचार आहे. तर आपला धर्म टिकवायचा असेल तर हे थोडस तुळशीची पूजा करायला हवी, गायीची पूजा करायला हवी, भगवंताचं नामस्मरण करायला हवं. तर आपण वाचू, आपला देश वाचेल, हा मानव समाज वाचेल. अन्यथा फार भयानक आहे. मी नेहमीच आता सांगतोय की बघा जगामध्ये काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे. सगळे युद्ध चालू आहेत जगामध्ये, आणि अशा युद्धामध्ये पूर्ण जग होरपळलं जात आहे. पण भारत तरीही सुखी आहे. जगातला सर्वात सुखी देश भारत देश आहे. कारण या भारतामध्ये आजही धर्म टिकून आहे, संस्कृती टिकून आहे, आणि म्हणून भारतच जगाला वाचवू शकतो. जग कितीही खाली गेलं, त्या भारताकडेच तेवढी ताकद आहे की जगाला वर आणू शकतो. पण त्यासाठी आम्हाला आमची संस्कृती टिकवली पाहिजे. आणि संस्कृती कधी टिकते? धर्माचं ज्ञान आपल्याला पाहिजे. आणि धर्म म्हणजे या कथा कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये बसल्यानंतर कळतो काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि म्हणून माझी, आमच्या भक्तांची अशी इच्छा आहे की लवकरच, फक्त आता महूचं कल्याण नाही करायचं आहे, तर सगळ्या जगाचं कल्याण आपल्याला करायची जबाबदारी आपल्यावरती आहे. आपण प्रवास तर महूद मधनं सुरू केलाय, पण हे सर्वांना याचा फायदा व्हावा यासाठी लवकरच मग. आणि भगवंतांचं छोटस स्वरूप आहे, मोठं स्वरूप व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? मोठं मंदिर व्हावं असं वाटतंय का तुम्हाला? अनेक लोकांना लाभ घेता येत नाही, छोटस आहे, सुरू केलेलं आहे आपण असंच. तर लवकरच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, भगवंतांच्या कृपेनं, वैष्णवांच्या कृपेनं आमची इच्छा आहे की पुढचा जो वाढदिवस आहे भगवंताचा, 5 वर्ष पूर्ण होत आहेत, मोठा उत्सव असेल. आणि जर भगवंताची कृपा असेल तर आमच्याकडे भगवंताच्या महल बांधण्यासाठी काही जागा पण आमच्याकडे मोठी असू शकते की नाही? आणि मग तिकडे मोठा हॉल असेल, आणि मग कथा कीर्तन होतील, नित्य होतील. महूदच नाही तर अनेक परिसरामध्ये लोक तिकडे आकर्षित होतील, एक केंद्रस्थान बनेल, अशी आमची इच्छा आहे. तर आपली सुद्धा गोशाळा सुद्धा म्हणतायत प्रभूजी काढायचं, माऊली प्रभूजी. तर गायीची सेवा करायची आहे. आमच्या भक्तांनी, गुरुजींनी ऑलरेडी सुरू केले सेवा करायला, जरशा ऐकायला सुरू केलंय. 1-2 मेल्या, 1-2 इकल्या. गुरुजी म्हणा सगळा रिपोर्ट असते तर भक्तांची काळजी करावी लागते. तर देशी गाय आणायला सुरू केले त्यांनी, एक विकतायत, एक आणतायत. असं करून त्यांना आता देशी गाईचाच गोठा तयार करायचा आहे. तर देशी गाईची सेवा करायची आहे. महूद मध्ये एखादी मोठी गोशाळाही असावी असं आमचं स्वप्न आहे. तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं होऊ शकत आहे, आणि बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात. तर हे महूद गावाचं नाव जगाच्या नकाशावर जावं असं वाटतंय का तुम्हाला? तर कसं काही काम करून दाखवायला हवं आपण. तर हरे कृष्णाचा जर प्रचार वाढला तर जगाच्या नकाशावर जाऊ शकते हे गाव. तशा प्रकारे भगवंताकडे प्रार्थना करूया आपण सगळे. भगवंतांना 4 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याने ब्राह्मण काका आले का? कधी आले सांगित नाही मग तुम्हाला? मी प्रवचन चालूच आहे.